परंतु साध्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये मुंबईहून येणारा अध्यक्ष किंवा चंद्रपूरहून येणारा पदाधिकारी हा नागपूरच्या लोकांना ओळखत नाही असं माझं मत आहे. ते एकाच वेळा येतात, वर्षातून महिन्यातून एकाच वेळा येतात, त्यांना काय माहिती. पण जेव्हा मुलाखती आल्या नागपूर शहराच्या, तेव्हा नागपूर शहर अध्यक्ष म्हणजे मला स्थान नाही, किंवा एखादा मध्य विभागाची तिकीट जर कोणाला द्यायची आहे तर मध्य विभागचा अध्यक्ष नाही, उत्तरमध्ये उत्तरचा नाही, दक्षिण पश्चिममध्ये दक्षिणचा नाही, आणि दक्षिणमध्ये दक्षिणचा अध्यक्ष सुद्धा नाही. आणि जे काय त्याचा इतका मोठा परिणाम इथे झाले की वंचित बहुजन आघाडीचा एकही उमेदवार 3000च्या पलीकडे विधानसभेत जाऊ शकला नाही. याच्या पहिले जे निवडणूक झाली होती 2019 मध्ये, त्यावेळेस प्रभारी नव्हता, नागपूर शहर कमिटीकडे सर्व मॅनेजमेंट होतं. त्यावेळेस मी स्वतः दक्षिण पश्चिम मधून 9000 वोट घेतले आणि जितके 5-6 उमेदवार होते त्यांनी 5000च्या वर वोट घेतले. परंतु आता अर्धे वोट, 1200 वोट, 1800 वोट असे वंचितला मिळाले. हे कशामुळे झालं, याचं कारण काय. जेव्हा आम्ही त्याचा प्रयत्न केला शोधण्याचा, तर इथल्या स्थानिक कार्यकर्त्यासोबत प्रभारी आणि वरून आलेले जे लोक होते वंचितचे, त्यांचा कोणताही ताळमेळ बसत नव्हता, त्यांना विचारलं गेलं नाही. म्हणून ते निवडणुकीचे हे जे आले जेव्हा निवडणुकीचे जेव्हा निवडणूक झाली आणि त्याचे समोर आले परिणाम, तर ते अतिशय धक्का देणारे होते. आणि आताही सुद्धा त्यांनी आम्हाला कुठल्याही अध्यक्षांना, म्हणजे आज इथे दक्षिण पश्चिमचे अध्यक्ष संजय सूर्यवंशी बसले आहेत, उत्तर नागपूरचे अध्यक्ष प्रवीण पाटील आहेत आणि मध्य नागपूरचे अध्यक्ष निर्मल बागडे आहेत, तसंच नागपूर शहराचे सचिव चौधरी आहेत आणि अनेक कार्यकर्ते जसे अंकुश मोहिले जे माजी प्रवक्ता होते पक्षाचे, ईश्वर वाघमारे, भरत दांडगे, सुमित चव्हाण, वीरेंद्र लाडे, नरेंद्र गावंडे, इतके सर्व पदाधिकारी पक्षाचे यांच्या ह्या मनमानी कारभारामुळे प्रभारीच्या आणि त्या प्रभारीची विधानसभा निवडणुकीच्या पहिले 50 पदाधिकाऱ्यांनी तक्रार आपल्या पक्षाकडे केली. म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेब किंवा रेखाताई ठाकूर महाराष्ट्राचे अध्यक्ष त्यांच्याकडे केली. तरी पण त्या 50 पदाधिकाऱ्यांचं न ऐकून घेता त्याच्यातील पदाधिकाऱ्यांना पक्षातून काढून त्याच्यावर कोणती कारवाई झाली नाही. कुशल मेश्राम हा प्रभारी होता. त्यामुळे आता मी त्यांना म्हटलं होतं की नागपूर महानगरपालिकेची जी निवडणूक आहे ते तरी नागपूर शहर कमिटीकडे द्या. हे लोक ओळखतात की वस्तीत, आपल्या वार्डात किंवा आपल्या प्रभागात कोण इमानदार आहे किंवा कोण लढत देऊ शकतो, कोण ॲपेबल आहे. परंतु त्याची आम्हाला न ऐकता, जसं आम्ही प्रभारींना सांगितलं की AB फॉर्म नागपूर शहराकडे आले पाहिजे, एवढी डिमांड केल्याबद्दल, म्हणजे एक प्रकारचा तो न्याय मागण्याचा आमचा हेतू होता की सशक्त उमेदवार आम्ही दिले पाहिजे. तर ते AB फॉर्म का मागितले, तुम्ही अशी मागणी का करता, त्यामुळे आम्हाला पक्षातून दूर करण्यात आलं. दूर करा आणि आमचे राजीनामे स्वीकृत सध्या करण्यात आले, परंतु आम्हाला न्याय मिळू शकला नाही. आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व कार्यकर्ते आहोत, फुलेशाह आंबेडकरी विचारधाराचे कार्यकर्ते आहोत. आम्हाला वाटलं या पक्षातच आम्ही लोकशाही पाहत नाही. हे प्रकाश आंबेडकर साहेबांनी ज्याच्यावर जिम्मेदारी दिली तो नुसते पैसे कमवण्याचे काम करतो आणि फायदा BJPला पोहोचवतो किंवा मनुवादी पार्ट्यांना पोहोचवतो. त्यामुळे अतिशय नागपूर शहरातील इमानदार कार्यकर्ते, पदाधिकारी यांना अतिशय त्रास सहन व्हायला. आम्ही उत्तरही देऊ शकत नाही आमच्या कार्यकर्त्यांना, किंवा तुम्हाला ते वेगळे का ठेवतात, तुमची का ऐकले जात नाही, तुम्ही शहर अध्यक्ष, तुम्ही मध्यचे अध्यक्ष, तुम्ही उत्तरचे अध्यक्ष, तरी पण तुमचं काहीच ऐकलं जात नाही.
आणि म्हणून तुम्हाला सर्वांना बाहेरचा रस्ता दाखवला, आमचे राजीनामे स्वीकृत झाले. परंतु कसं आहे, आता 42 वर्ष काम केल्यानंतरही माणूस सगळा असतो, स्वस्त बसत नाही. फुले शाहू आंबेडकरी चळवळ ही कधीच संपत नाही. म्हणून आम्ही सुद्धा फुले शाहू आंबेडकर चळवळीचा एक हिस्सा आहोत. पासून ते महाबोधी महाविहार मंत्री सुरेश साई यांच्यासोबतही 11 वर्ष काम केलं. त्या आंदोलनामध्ये दिल्ली असो किंवा पटना असो बिहारचा, तिथे जेलभरो किंवा अनेक भारतात आम्ही आंदोलन केले. आम्ही कार्यकर्ते चळवळीमध्ये राबलो. परंतु आज राबलेल्या कार्यकर्त्यांची कोणती गोष्ट इथे आमच्या पक्षात ऐकून घेतली जात नाही आणि कोणताही अधिकार देत नाही. जर आम्ही आमच्या 5 वर्ष काम केलं नागपूर शहरात, एखादा कार्यकर्ता, अनेक कार्यकर्त्यांची ओळख निर्माण होते. किती कोण काय काम करतो आम्हाला माहीत असते. मग त्याला तिकीट न देता आपल्या मर्जीने तुम्ही वरून आणून देता, इकडून तिकडून सेटिंग करून पैशांनी आपला उमेदवार बसवता. त्यामुळे सुद्धा पक्षाचे खूप नुकसान होते आणि इमानदार स्वाभिमानी कार्यकर्ते नाराज होतात. म्हणून आम्ही तुम्ही केलेल्या या सर्व प्रकरणामुळे आम्ही सर्व लोक आज वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिलेला आहे आणि त्यांनी सुखरूप सुद्धा केला आहे. सध्याच्या परिस्थितीत आम्ही या नागपूर शहरामध्ये सम्राट अशोक धम्मसेना म्हणून एक सामाजिक संस्थेची स्थापना करणार. राजकीय हेतू आमचा सध्या नाही. आम्ही सर्व लोकांना संघटित करून की आपल्याला कोणत्या पक्षाला मदत करायची आहे, कोणता उमेदवार फुले शाहू आंबेडकरी विचारधारेच्या बाजूने आहे किंवा संविधानाला मानणार आहे, संविधानावर घात झाला तर त्याचा विरोध करणार आहे, हे सर्व आम्ही 1 हप्त्यानंतर याची एक मीटिंग घेऊन सर्व कार्यकर्त्यांची ते ठरवणार आहोत. आणि मग आपला राजकीय प्रवास आता सामाजिक संस्था, सामाजिक संघटन म्हणजे सम्राट अशोक धम्मसेना या संस्थेची आम्ही स्थापना करणार. आणि आपली जी चळवळ आहे, फुले शाहू आंबेडकर चळवळ आहे, ती आम्ही त्या चळवळीत काम करत राहू, नेहमी करत राहू. 42 वर्षापासून करतो, आताही करतो. परंतु वंचितला आम्ही आता सोडलं, कारण की ऐकून घेत नाही. इथे कोणताही तुम्हाला अधिकार नाही आणि इथे फक्त स्वार्थासाठी नेमलेले लोक प्रभारी म्हणून येतात आणि आपला कमवून निघून जातात. आपले उमेदवार सेटिंग केलेले इथे देतात आणि त्यामुळे ते सेटिंग केलेले उमेदवार अतिशय कमी मतदान घेतात आणि याचा समाजात दुष्परिणाम होतो. वंचितचं नाव खराब होते. ते त्यांच्या लक्षात आलं नाही. आम्ही लक्षात आणून देण्याचा भरपूर प्रयत्न केला आमच्या तिकडे मोठ्या मुख्यालयाकडे. तरी पण तिथून त्या कुशल मेश्राम आणि त्याची कंपनी आहे 4-5 लोकांची, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. म्हणून आम्ही वंचितला शेवटचा जमीन केला आणि आमची संघटन, सामाजिक संघटन वंचित बहुजन आघाडीचा मी अध्यक्ष आहे. मी सांगू इच्छितो की आहेत की होतो. आता 7 तारखेला आम्ही सर्वांनी राजीनामे दिले. आम्ही आमचे राजीनामे बाळासाहेबांना आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांना पण आम्ही आमचे राजीनामे पाठवले. आमचे राजीनामे देण्याचे मागचं कारण काय होतं की आमच्या क्षेत्रातले जे उमेदवार त्यांनी 5-6 लोकांची तिकीट मागितली होती, परंतु एक व्यक्ती जो जास्त, त्याचं नाव मुरली मेश्राम, तो जास्त म्हणजे लवचिकपणा करत होता. तो बाळासाहेबांपर्यंत पोहोचला तर बाळासाहेबांनी स्वतः त्याला तिकीट देण्यास नकार दिला. म्हणजे बाळासाहेबांनी तिकीट देण्यास नकार दिल्याच्या नंतरही ह्या कुशल मेश्रामनी त्याला तिकीट दिली. म्हणजे कुशल मेश्राम हा प्रभारी आणि बाळासाहेब राष्ट्रीय अध्यक्ष. मोठे कोण म्हणजे बाळासाहेबांचं पण सुद्धा त्यांनी ऐकलं नाही आणि त्यांनी तिकीट दिली. जेव्हा की मागल्या विधानसभेमध्ये उत्तर नागपूरमधून मिनी वाघे यांना मी 5,500 मतदान मिळवून दिले आणि ह्या वेळेस मुरली मेश्रामला किती मतदान मिळालं? 5.5 डबल व्हायला पाहिजे होते. फक्त 1200 वोटावरती येऊन टाकणार. काय कारण? कारण की यांनी जे उमेदवार दिले ते यांनी सर्व दलाली करून, साठगाठ करून यांनी काम केलं. यांच्या दलाली ह्या कारणामुळे आणि पदामुळे आम्ही हट्टीपणामुळे आम्ही सर्वांनी राजीनामे दिले. कारण की यांच्या ह्या अशा प्रवृत्तीमुळे आज पक्ष हा वंचित बहुजन आघाडी नागपूर जिल्ह्यामध्ये मागे आलेला आहे. त्याचं प्रमाण, लोकप्रियता ही कमी झालेली आहे आणि आता महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांचं तेच प्रकरण सुरू आहे. जो पैसा देगा उसको तिकीट मिळेल, कार्यकर्ता गया खड्डे में, हे त्यांचं धोरण आहे आणि ते पक्षाला खूप मोठा हानिकारक आहे. त्याच्या दृष्टीने आम्ही त्या राजीनामे दिलेले आहे.
आता येणाऱ्या महानगरपालिकामध्ये नावे बनवू. सामाजिक संघटन नाव बी सांगितलं मी, सम्राट अशोक धम्मसेना म्हणून सामाजिक संघटन बनवू आणि या संघटनमध्ये आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी विचार विनिमय करून जो कोणी उमेदवार आम्हाला वाटेल की हा उमेदवार घ्या किंवा हा पक्ष हा आंबेडकर चळवळीमध्ये कामात येऊ शकतो, लोकांचे काम करू शकतो, जनहिताचे काम करू शकतो, पीडित वंचित शोषितांना न्याय देऊ शकतो, त्याला आम्ही समर्थन करू. आपला संघटन